वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणेनं फरार होत असताना वापरलेली कार ही पोलिसांनी जप्त केली आहे। याच बलेनो कारमधून हगवणे बापलेख फरार झालेले होते। 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर हगवणे फरार झाला होता आणि याच कारमधून त्यानं अनेक ठिकाणी प्रवास केला होता। काल एंडेवर ही आलिशान गाडी सुद्धा जप्त करण्यात आलेली होती, तर आज बलेनो कार सुद्धा जप्त झाली आहे। दरम्यान फरार असताना हगवणेनं आणखी कोणकोणत्या कारमधून प्रवास केला या संदर्भात सध्या बावधन पोलीस तपास करतायत। हगवणे प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आतापर्यंत स्त्रीधन म्हणून दिलेली हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा जप्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हुंड्यामध्ये दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहेत। हगवणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्या वाहनांपैकी थार, इंडिवर आणि एक बलेनो अशी 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। अजून कुठली वाहनं निष्पन्न होत आहेत का त्याचा देखील तपास चालू आहे। हुंड्यामध्ये दिलेलं जे सोनं आहे ते हगवणेंनी बँकेत तारण ठेवून त्याच्यावर कर्ज उचललेलं आहे। त्याच्या बाबतीत बँकेशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स देखील लवकरच प्राप्त करून घेऊन हगवणे प्रकरणामध्ये एकदम सखोल तपास करून कोणताही क्लू पाठीमागे ठेवला जाणार नाही आणि आरोपींना कठोरात कठोर शासन होईल या दृष्टीने तपास चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।